राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब व राज्याचे माजी मंत्री श्री अनिल देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रिया फुके यांना नागपूर शहर अध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात आली। प्रिया फुकेंसाठी हा दिवस आनंदाचा असून त्यांनी प्रण घेतले की पद्म विभूषण माजी कृषी मंत्री राज्यसभा खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार सुप्रियाताई सुळे व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची बांधणी व महिलांच्या विकासासाठी तसेच हक्कांसाठी प्रयत्नशील राहील। नमस्कार, माझं नाव प्रिया संकेत फुके। मी सध्या कालच पदग्रहण केलेलं आहे नागपूर महिला अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मला खूप मोठी जिम्मेदारी दिली आहे महिलांसाठी आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे शरद पवार साहेबांनी, आदरणीय शरद पवार साहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी, आदरणीय अनिल देशमुख काकांनी आणि आपले बंग साहेबांनी आणि दुनेश्वर पेठे दादांनी आणि रोहिणीताई खडसे यांनी माझ्यावर फार खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे। त्या विश्वासाला मला जपायचं आहे आणि त्या विश्वासाला घेऊन मला महिलांसाठी काम करायचं आहे आणि आमच्या पक्षाचे जे विचार आहेत, शरद पवार साहेबांचे जे विचार आहेत, सुप्रियाताईंचे जे विचार आहेत, ते विचार मला जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे आणि आमचा संघटना आमची जी आमचा जो पक्ष आहे त्याला कसं वाढवता येईल आणि स्त्री शक्तीने हा पक्ष कसा वाढेल याच्यासाठी मी नक्की काम करेल। आणि जे काही आजकाल आपण बघतो स्त्रियांसोबत खूप गोष्टी घडतात आणि बऱ्याच स्त्रिया समोर येऊन बोलायला पाहत नाही, घाबरतात, पण त्यांच्यासाठी आता मी उभी राहील। मी पण अशा बऱ्याच गोष्टी फेस केलेल्या आहे, मी बघितलेल्या आहे। आता तळामाळातल्या ज्याही महिला असतील नागपूर शहरातल्या त्या महिलांसाठी पहिल्यांदा उभी राहणारी प्रिया फुके राहील आणि मी जपून त्यांच्यासाठी उभी राहून त्यांच्यासाठी काम करेन। भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभरात सर्व वुमेन्स झालेली आहेत, त्यांनी म्हणजे सगळे महिलांचे जे वोट आहे त्यांना एक प्रकारे पूर्ण कॅप्चर करायचा प्रयत्न सुरू आहे। तर या विषयाला कसं काउंटर करा तुम्ही ऍज अपोजिशन? मला असं म्हणणं आहे की जसं त्यांनी लाडकी बहीण योजना काढली तर त्या लाडकी बहीण योजनामध्ये आपण बघत असाल आता ज्या खूप साऱ्या न्यूज सुरू आहे की काही महिलांना डावलल्या जात आहे, काही महिलांचे नावं जेव्हा इलेक्शन्स असतात तेव्हा सगळ्यांना खूप गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात महिलांना आणि म्हणजे आपण म्हणू की म्हणजे महिलांना चॉकलेट देण्याचं काम करतं। आता मला म्हणायचं नाहीये, बट काही वेळानंतर त्या महिलांना डावललं जातं, तुमचा केवायसी नाही झालाय, तुमचा मोबाईल नंबर अपडेट नाही आहे, असं आधार कार्ड अपडेट नाही आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी करून त्या महिलांना तुम्ही त्या लिस्ट मधनं गायब केलेलं आहे, काढलेलं आहे। तर आता कुठेतरी या महिलांना पण समजायला पाहिजे की ही फक्त गोष्ट निवडणुकीपर्यंतच असते, त्यानंतर गोष्टी सगळ्या बदललेल्या असतात। तर प्रॅक्टिकली काय आहे आता त्या गोष्टी घेऊन आपल्याला समोर जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काम करू। तुम्हाला काय वाटतं की जी लाडकी बहीण योजना ही फक्त एक प्रलोभनकारी योजना आहे, फक्त वोट आणि पॉलिटिक्स साठी केलेली, तुम्हाला असं वाटतं? महिलांसाठी कुठलाही पक्ष असो, महिलांसाठी जर काही चांगलं करत असेल तर त्याच्यासाठी आमचा त्यांना पाठभार आहेच आणि ती फार चांगली गोष्ट आहे। पण जर जे तुम्ही काही आणताय महिला लाडकी बहीण योजना म्हणा, ज्या काही योजना आणताय त्या योजना जर तुम्ही फक्त निवडणुकीपुरतीच जर ऍक्टिव्ह ठेवत असेल, त्यानंतर जर त्याला तुम्ही वाव नसेल देत आणि त्या जर महिलांना त्या मिळत नसतील, त्याचा लाभ मिळत नसेल, तर त्या योजनांचा काय अर्थ आहे? जोपर्यंत तुम्ही त्या योजना परिपूर्ण करत नाही तोपर्यंत त्या योजना तुम्ही घेऊन काय करणार? आपण एक प्रदेशाध्यक्ष, हा महिला प्रदेशाध्यक्ष आपण नागपुरातच नाही तर महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार सुरू आहे। कितीतरी म्हणजे भाजपा सरकार असून महिलांचे प्रश्न सुटलेले नाही। अशा लोकांना आपण म्हणजे न्याय देण्यासाठी काय आपला पाऊल होईल?
माझा सर्वात प्रथम पाऊल हाच आहे की ज्या महिलांना न्याय मिळत नाही, ज्या महिलांच्या पोलीस कंप्लेंट साधी पोलीस कंप्लेंट पण होत नाही, कुठेतरी पैसा आणि पॉवरचा उपयोग केला जातो, अशा वेळेस अशा महिलांसोबत जर पक्षातल्या माझ्या संघटनेतल्या माझ्या पक्षातल्या जर महिला किंवा बाकी पण महिला ज्या आहेत ज्यांना माझ्यासोबत जुळायची इच्छा आहे, माझ्या पक्षासोबत जुळायची इच्छा आहे, अशा महिला जर आपण सोबत आलो तर मला असं वाटतं कुठेतरी स्त्री शक्ती जी आहे एक साथ जर उभी राहिली तर कुठलाही समोरचा पक्ष असो आपण त्यांच्यासाठी महिलांसाठी चांगलं काहीतरी करू आणि त्यांना न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू. या पदभारासाठी जेव्हा आपण केलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये जे आपल्या पार्टीचे असे कोणते नेते ज्यांची इन्व्हॉल्वमेंट होती आणि तुम्ही त्यांना काही मेसेज द्याल? मी सर्वात प्रथम शरद पवार साहेबांना आदरणीय शरद पवार साहेबांचा खूप 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 मनापासून आभार मानते. आदरणीय सुप्रियाताई सुळेताईंचं मी खूप मनापासून आभार मानते. कारण रोहिणीताई जेव्हा माझी केस होती तेव्हा रोहिणीताईंनी आणि सुप्रियाताईंनी मला फार साथ दिला. तर तेव्हापासूनच कुठेतरी मनात मला एकदम हे लागलं की महिलांना घेऊन जे विचार आहेत त्यांचे ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि महिलांना स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे या लेडीजने केलेलं आहे. तर कुठेतरी त्या महिलांना मला जॉईन करायचं होतं. त्यांचा खूप मोठा पाठभार आहे. शशिकांत शिंदे साहेबांचा, अनिल देशमुख साहेबांचा, दिनेश्वर पेठेदादांचा आणि रोहित दादा पवार यांचा, या सगळ्यांनी मला फार गाईड केलं आणि मला असं वाटतं कुठेतरी जी मला आता जे पद मिळालेलं आहे, जो पदभार दिला आहे, त्याचा मी चांगला उपयोग करेल महिलांच्या सशक्तीकरणासाठी. मागील झालेल्या महानगरपालिका इलेक्शन मध्ये आपण निर्दलीय उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्या 4000 प्लस हो. या 4000 प्लसची किती भूमिका आहे? भूमिका तर आहे. कुठलाही पक्ष जर कुठलं मोठं पद जर एका महिलेला देत आहे तर त्यांचं काम पाहूनच देणार. आणि मी माझं जे चिन्ह होतं ट्रॅक्टर हे माझं चिन्ह होतं अपक्षमध्ये. मला हे चिन्ह मिळून मला फक्त 5च दिवस झाले होते. 5-6 दिवस मिळाले मला चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला. तर ते चिन्ह मी लोकांपर्यंत पोहोचवलं आणि लोकांचा जो माझ्याप्रती विश्वास आहे, महिलांचा जो माझ्याप्रती विश्वास आहे की मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करेल आणि त्यांच्यासाठी स्टँड घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही. समोरचा व्यक्ती कितीही पॉवरफुल असो, पैसेवाला असो, आपल्याला प्रियाताई साथ देईल असं लोकांचं मत आहे आणि मी त्यांच्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे की त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाच्या बळावर मला आज या राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार या पक्षाने मला हे पद दिलंय. हे खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीला मी नक्की पूर्ण करेन.